1,00,000 रुपयांची गुंतवणूक करा, काही महिन्यात लाखोंचा नफा मिळवा आणि त्यातही नवीन गुंतवणूकदार आणा आणि बोनस आणि कमिशन वेगळं, अशा आमिषाला हजारो नागरिक बळी पडलेत आणि या आमिषातून उभं राहिलंय तब्बल 47 कोटी रुपयांच्या फसवणुकीचं साम्राज्य। पोलिसांनी या घोटाळ्याचा आता पर्दाफाश केलाय। हिरे व्यवसायातील गुंतवणुकीच्या नावाखाली 47 कोटींचा घोटाळा। मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून कोट्यवधींची लूट। 2 आरोपी अटकेत, 5 आरोपी अद्याप फरार। नवी मुंबईच्या तुर्भे परिसरातील अक्षर बिझनेस पार्कमध्ये सुरू असलेल्या ओसम स्वदेश LLP या कंपनीनं हिरे व्यवसायातील मोठी गुंतवणूक कंपनी म्हणून व्यवसाय सुरू केला। तुमची गुंतवणूक थेट हिऱ्यांच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात केली जाईल, त्यामुळे बँकेपेक्षा अनेक पटीनं अधिक परतावा मिळेल असं आमिष गुंतवणूकदारांना कंपनीकडून दिलं जायचं। या गोड बोलण्याला अनेक नागरिक बळी पडले आणि त्यातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार सुरू झालाय। या संपूर्ण फसवणुकीची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध होती। सुरुवातीला प्रत्येक गुंतवणूकदाराकडून 1,00,000 रुपये घेतले जात होते। त्यानंतर त्यांना सांगितलं जायचं की त्यांचे पैसे हिऱ्यांच्या व्यवसायात गुंतवले जात आहेत। जुन्या गुंतवणूकदारांनी नवीन ग्राहक आणले तर त्यांना बोनस, कमिशन आणि अतिरिक्त नफ्याचं आमिष दाखवलं जात होतं। यामुळे एकामागून एक नवीन गुंतवणूकदार यात जोडले गेले, अशी माहिती तपासात पुढे आली आहे। सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना बोनस आणि कमिशन दिलं गेलं, त्यामुळे कंपनीवर विश्वास वाढला। मात्र नंतर परतावा बंद झाला। अनेकांना कमी दर्जाचे हिरे देण्यात आले। गुंतवणुकीचा कोणताही अधिकृत हिशोब किंवा नफ्याची खात्रीशीर माहिती दिली जात नव्हती। संशय आल्यानं अनेक गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। या संदर्भात पोलिसांनी संबंधित कंपनीच्या व्यवहारांची चौकशी करून पोलिसांनी तुर्भे येथील कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकून महत्त्वाचे दस्तावेज, संगणकीय माहिती आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्र जप्त केली आहेत। तपासात तब्बल 4,500 गुंतवणूकदारांकडून 47 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचं समोर आलंय। CR नंबर 375/26, भारतीय न्याय संहिता कलम 316, 318, 35 आणि बर्थ ऍक्ट कलम 356 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। यातील जो मुख्य आरोपी आहे सुनील पालवे, तो आणि दिने नवनाथ रेपाळे यांना आतापर्यंत आपण ताब्यात घेतले, त्यांना अटक केलेली आहे। सदर आरोपींची एकूण 27 तारखेपर्यंत आपल्याला पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे आणि प्राथमिक तपासामध्ये आतापर्यंत 48 कोटीची फसवणूक असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। या प्रकरणात कंपनीचे CMD सुनील पालवे, मार्केटिंग डायरेक्टर जयेंद्र गंभे, आशिष बर्वे, अमोल जाधव तसेच एजंट नवनाथ रेपाळे, दिनेश कोलंबे आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित कंपनीची नोंदणी, परवाने आणि व्यवसायाची सत्यता तपासून पाहावी। अवास्तव आणि कमी कालावधीत मोठा नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवणाऱ्या योजनांपासून दूर राहावं। तसेच कोणतीही संशयास्पद आर्थिक योजना आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलंय। पोलिसांनी या कंपनीत गुंतवणूक केलेल्या आणि अद्याप तक्रार नोंदवली नसलेल्या नागरिकांना देखील पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन केलंय। नवी मुंबई सायबर पोलिसांनी सर्वात मोठ्या सायबर फ्रॉड टोळीचा पर्दाफाश केलेला आहे। यामध्ये 47 कोटी रुपयांची फसवणूक आल्याचं समोर आलेलं आहे आणि यामध्ये 7 आरोपी असून 2 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून त्यामध्ये हजारो गुंतवणूकदारांनी आपले पैसे यामध्ये गुंतवलेले होते। जास्तीचा नफा मिळावा यासाठी गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती। यामध्ये पोलिसांनी सर्वात मोठी कामगिरी केली असून आरोपींना अटक केली असून आणि आणखी आरोपींचा शोध हा सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।